दिलं 3 टाइप्स ऑफ नॉलेज, ज्याला आपण म्हणतो ज्ञान चाचणी. ठीक आहे. दुसरं लिहा हायपोथेटिकल नॉलेज दॅट रिक्वायर्स ट्रान्सफॉर्मेशन टू टेस्टेड नॉलेज. तिसरं लिहा अझम्पटिव्ह नॉलेज which is practical wisdom requires transformation to hypothetical knowledge and from there to tested knowledge. म्हणजे काय, ज्ञान चाचणी आपण करतो, ह्याच्यामध्ये हायपोथेटिकल नॉलेज म्हणजे अझम्पशन्स जे असतात ते, म्हणजे काल्पनिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते, परीक्षित काल्पनिक ज्ञान जे आहे ते परीक्षित ज्ञानामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं गरजेचं आहे, असं हायपोथेटिकल नॉलेज मध्ये म्हटलेलं आहे. तिसरं जे आहे ते आहे अझम्पटिव्ह नॉलेज, जे प्रॅक्टिकल विजडम म्हणून कन्सिडर करतो आपण, जे व्यावहारिक शहाणपण, विजडम म्हणजे शहाणपण ज्याला आपण म्हणतो, त्यालाच आपण काल्पनिक ज्ञान आणि तेथून परीक्षित ज्ञानात परिवर्तन आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. देर आर सेव्हरल सोर्सेस, खूप सारे सोर्सेस आहे सोशल वर्क नॉलेजचे. हे बॉरो केल्या जातं फ्रॉम सोशोलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, पॉलिटिकल सायन्स. म्हणजे बघा, जे वेगवेगळे डिसिप्लिन्स कालपासून आपण म्हणतोय किंवा वेगवेगळ्या फील्ड जे आपण म्हणतो ज्यातनं बॉरो केलंय सोशल वर्क, त्या कुठल्या कुठल्या आहे? फर्स्ट, प्लीज नोट डाऊन, सोशोलॉजी. सेकंड, सायकोलॉजी. थर्ड, अँथ्रोपोलॉजी, मानवशास्त्र. नेक्स्ट, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. बायोलॉजी, जीवशास्त्र. सायकॅट्री, मनोविकार तज्ञ म्हणजे मानसशास्त्र, मनोविकार ज्याला आपण म्हणतो, लॉ, कायदा, मेडिसिन, औषधं एक्सेट्रा. ह्या सगळ्या डिसिप्लिन मधनं एक थोडा अभ्यास करून आपण हे आपलं फील्ड डेव्हलप केलेलं आहे. आता हे जे सगळे डिसिप्लिन्स आहेत हे कॉन्ट्रीब्यूट करतं खूप जास्त प्रमाणामध्ये ह्युमन नेचरच्या अंडरस्टँडिंग मध्ये. म्हणजे मानवी स्वभाव जे आहे किंवा मानवाचं जे काही स्वरूप आहे ते समजून घेण्यासाठी ह्या वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आपल्याला खूप मदत करतात. तर सोशल वर्कर्स जे आहे ते ह्या नॉलेजचा उपयोग करतात. कशासाठी? तर ज्या काही समस्या समाजामध्ये आहे त्या समस्या सोडवण्यासाठी, किंवा इंडिव्हिज्युअल लेवलच्या असू देत, कम्युनिटी लेवलच्या असू दे किंवा ग्रुप लेवलच्या असू दे. हा झाला सायंटिफिक बेस. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? समजलं. पुढे जाऊया. नेक्स्ट टॉपिक, थीम्स ऑफ सोशल वर्क. थीम्स ऑफ सोशल वर्क, THEMES ऑफ सोशल वर्क. ह्याच्यामध्ये लिहा, फर्स्ट, सोशल वर्क इज ह्युमॅनिटेरियन. मानवतावादी. सोशल वर्क इज ह्युमॅनिटेरियन, HUMANITARIAN. त्यालाच आपण वैज्ञानिक मानवतावाद देखील म्हणतो. आता हे जे सोशल वर्क आहे हे बेस्ड आहे काही टाइप्सच्या ज्या सर्टन व्हॅल्यूज आहेत जेव्हा ऑर्गनाइज करतात, कॉन्स्टिट्यूट करतात फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क. सोशल वर्क हे बेस्ड आहे फेथवर, इसेन्शियल वर्कची आणि डिग्निटी जी आहे इंडिव्हिज्युअलची त्याच्यावर, म्हणजे प्रतिष्ठा मानवाची. आता ह्युमन नेचर जे आहे इंडिव्हिज्युअल, त्याच्यामध्ये वर्क पण आहे, डिग्निटी पण आहे, जी प्रत्येक ह्युमन बीइंग ला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता डार्विनिझम जे आहे, सोशल वर्क इज अगेन्स्ट सोशल डार्विनिझम असं म्हटलेलं आहे, आणि प्रिन्सिपल ऑफ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट लिहून घ्या. सोशल डार्विनिझम and the principle of survival of the fittest. का म्हटलंय असं? तर सामाजिक कार्य हे जे आहे
हे कुठलाही जात फॉलो करत नाही, रंग फॉलो करत नाही, रेसिझम फॉलो करत नाही, धर्म फॉलो करत, कुठल्याही आधारावर भेदभाव करत नाही. इथे आपण क्लायंटला ॲज अ व्यक्ती म्हणून कन्सिडर करतो, कारण समाजाचा प्रत्येक घटक अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या कार्यासाठी. म्हणून हे अगेन्स्ट सोशल डार्विनिझम आहे असं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे काय, याचा अर्थ की स्ट्रॉंग विल जी आहे सर्वाईव्ह करण्याची सोसायटीमध्ये आणि वीक विल जी आहे ती पेरिश करते. म्हणजे समाजात केवळ बलवानच टिकून राहतील असा जो विचार आहे त्याला आपण क्रॉस करतो आणि दुर्बलांचा नाश होईल असं समाजकार्य मानत नाही. ते काय म्हणतं, हे कशामध्ये मांडलं जातं, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि सोशल डार्विनिझम. त्याच्या अगेन्स्ट सोशल वर्क काम करतं असं इथं म्हटलेलं आहे. आता जे वीक आहे, अशक्त आहे, डिफरंटली एबल्ड आहे किंवा ज्यांना काळजीची गरज आहे, ते सगळे आपल्याला इक्वली इम्पॉर्टंट आहे, कारण ते सुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. आता इंडिव्हिज्युअल हा समजून घेऊ शकतो संपूर्ण विथ द सेम वर्थ आणि डिग्निटी इन स्पाइट ऑफ द डिफरन्स सायकोलॉजिकल, सोशल आणि इकॉनॉमिक आहे. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट, जो तुम्ही नोट डाऊन केला असेल. थीम्स ऑफ सोशल वर्क मध्ये पहिला सोशल वर्क इज ह्युमॅनिटेरियन आणि दुसरं लिहा सोशल वर्क इज प्रॉब्लेम सॉल्विंग. Social work is problem solving. Social work is problem solving. सामाजिक कार्य हे समस्या सोडवणारं आहे, कारण इथं म्हटलंय प्रॉब्लेम सॉल्विंग. ऑफकोर्स पण समाजकार्य करतो म्हणजे जे कोणी प्रॉब्लेम मध्ये आहे, जे कोणी समस्यामध्ये आहे, जे आपल्याकडे येतात त्यांना त्या समस्येमधनं बाहेर काढण्याचं काम आपण करतो. पण हे कसं करतो, एकट्याने करतो का, तर नाही. हे 1 to 1 लेवलला, म्हणजे पुढचा आणि आपण, क्लायंट आणि आपण ह्यांच्या सहमतीनं हे काम आपण करतो. आता सोशल वर्करचा विश्वास कसा आहे, तर कॅपॅसिटी, इंडिव्हिज्युअलची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याच्यावर सोशल वर्करचा फार विश्वास असला पाहिजे. आणि आपण रेकॉग्नाइज केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे की इंडिव्हिज्युअल मध्ये डिफरन्सेस काय आहे, हो की नाही. प्रत्येकामध्ये वेगवेगळेपणा असतो, युनिकनेस असतो, तर तो युनिकनेस, तो डिफरन्स आपण ओळखला पाहिजे. आता इंडिव्हिज्युअल्सचं सेल्फ डिटर्मिनेशन जे आहे हे सुद्धा महत्व देतं. तो समजून घेऊ शकतो बोथ डोमेस्टिक आणि कल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे त्या क्लायंटच्या परिस्थितीचा. त्याला कॉम्बिनेशन आहे आयडियलिझमचं आणि रिअलिझमचं सुद्धा. म्हणजे काय, आदर्शवाद, आदर्शवाद हा आदर्शवाद प्रॉब्लेम सॉल्व. आयडियालिझम आणि रिअलिझम म्हणजे काय, तर वास्तववाद. रिअलिझम म्हणजे वास्तववाद आणि आयडियालिझम म्हणजे आदर्शवाद. त्यांचा मिलाप आहे सोशल वर्क असं इथं म्हटलं. म्हणजे आयडियालिझम आणि रिअलिझमचं कॉम्बिनेशन म्हणजे सोशल वर्क. त्या बेसिसवर टू अ सोशल वर्कर इंडिव्हिज्युअल हे ग्रेटली मोल्डेड आहे सोशल सर्कमस्टन्सेसच्या द्वारे. परंतु अल्टिमेटली इंडिव्हिज्युअल हे सहन करत असतात, बेअर करत असतात त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचा कंडक्ट आणि त्यांचं बिहेवियर. आता वर्कर जो आहे तो सॉल्व करत असतो, काय समस्या सॉल्व करत असतो, ऑन अकाउंट ऑफ विच वॉट क्लायंट इज डिस्टर्ब, विच द क्लायंट इज डिस्टर्ब. म्हणूनच सोशल वर्क हे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे त्याच्या नेचरमध्ये असं म्हटलेलं आहे. ह्या झाल्या थीम्स ऑफ सोशल वर्क. कुठल्या कुठल्या आहेत, 2 टाइप्स ऑफ सोशल वर्क थीम्स. फर्स्ट ह्युमॅनिटेरियन, लिहून घ्या डायग्रामॅटिकली.
आणि सेकंड प्रॉब्लेम सॉल्विंग. Now, goals of the social. Goals of the social work. Now, goals of the social work. Du Bois and Millet 2008. लिहा. EUBOIS Du Bois and Millet MILEY 2008. Goals of the social work, boys and प्रीती मेश्राम, तुम्हाला कुठला मुद्दा समजला नाही सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा. कालच्या लेक्चरला तुम्ही होतात का? प्रीती मेश्राम. पटकन रिप्लाय द्या प्रीती. मग तुम्हाला आज कुठला प्रिव्हियस मुद्दा समजला नाही सांगा. आणि त्यात काय समजलं नाही मी रिपीट करते. रिप्लाय द्या प्रीती. या आधीचं म्हणजे काय, तुम्हाला पॉइंट तर माहित असायला पाहिजे ना, की कुठला पॉइंट. मला टॉपिक सांगा, तो टॉपिक मी परत घेते. टॉपिकचं नाव सांगा प्रीती. आणि अश्विनी मॅडम येणार आहेत की नाही हे तुम्ही अश्विनी मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. मला त्याविषयी कल्पना नाही. प्रीती, तुम्ही फक्त या आधीचं म्हटलंय आणि आधीच्या पण चॅटमध्ये तुम्ही प्रिव्हियस म्हटलेलं आहे. तर या आधीचा कुठला होता, तुम्ही किती वाजता जॉईन झाला लेक्चरला मला सांगा. कारण मी 2 टॉपिक कंप्लीट केले. सायंटिफिक बेस मधले 2 ते 3 टॉपिक मी कंप्लीट केले. त्यापैकी कुठला कळाला नाही तुम्ही सांगा. नोट डाऊन करा टॉपिक आणि मला सांगा की तुम्हाला कोणता समजला नाही. तरच आपण पुढे जाऊया. अदरवाईज जर तुम्हाला टॉपिकच समजला नाही तर पुढे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. सोशल वर्क प्रॉब्लेम हा टॉपिकच मी आज घेतलेला नाहीये. तुम्ही नोट डाऊन केलाय का कॉपीमध्ये? तो एक्झॅक्ट पॉइंट सांगा मला. नेटवर्क इश्यू आहे मॅम माझ्याकडे. अरे असू दे, नेटवर्कचा इश्यू नाही आहे, पण तुम्हाला कुठला टॉपिक समजला नाही ते सांगा.
तो मी परत रिपीट करते प्रीती. सोशल वर्क प्रॉब्लेम हा टॉपिक मी घेतलेलाच नाहीये. मी काय घेतलंय आज, काल तुम्ही होतात का नव्हता? काल मी काय घेतलं तर सोशल वर्क डेफिनेशन, कन्सेप्ट, नेचर आणि स्कोप आणि प्रिन्सिपल. ठीक आहे, एवढे टॉपिक काल कंप्लीट झाले. तर आज जो टॉपिक सुरू केला आहे तो आहे सायंटिफिक बेस ऑफ सोशल वर्क. हो की नाही? मग त्याच्यामध्ये जे काही मी आज शिकवलं त्यातलं नेमकं जे काही तुम्हाला कळालं नाही सांगा. तर प्रिव्हियस जर म्हटलं तर कालच्या लेक्चरचं असू शकतं, कालच्या लेक्चरला तुम्ही नव्हता, आणि आजच्या लेक्चरच्या प्रिव्हियस पॉईंटचा तर मी एकच पॉईंट घेतलेला आतापर्यंत, त्याच्यातले 2 टॉपिक घेतले. त्यापैकी काय समजलं नाही तर सोशल वर्कला सायंटिफिक बेस आहे, वैज्ञानिक बाजू आहे त्याला. ठीक आहे, ती वैज्ञानिक बाजू काय आहे तर सोशल वर्क हे ह्युमॅनिटेरियन अप्रोचनी काम करतं. म्हणजे आपण काम करत असताना आपला अप्रोच, आपला दृष्टिकोन हा मानवतावादी असला पाहिजे. म्हणजे ह्या बेसिसवर आपण जात, धर्म, रंग, लिंग ह्या कुठल्याही बेसिसवर भेदभाव न करता आपण डिरेक्टली व्यक्तींबरोबर काम केलं पाहिजे. हा एक झाला. आणि दुसरा आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, की जी काही समस्या आपल्या क्लायंटला, आपल्या टार्गेट ग्रुपला आहे ती आपल्याला सोडवता आली पाहिजे, आणि त्यांच्या किती क्षमता आहे त्याच्याबरोबर कोप अप करण्याचे हे सुद्धा समजून घेण्याचं अंडरस्टँडिंग आपल्यात असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. हे 2 पॉइंट मी शिकवले. ह्यामध्ये काय अडचण आहे का? सांगा, अदरवाईज मी पुढे जाईल. तो टॉपिक शिकवून झालेला आहे. नेक्स्ट टॉपिक, गोल्स ऑफ द सोशल वर्क. गोल्स म्हणजे काय? गोल्स ऑफ द सोशल वर्क. त्याच्यामध्ये लिहा डुबॉइस DuBois and Milley MILEY 2008. ठीक आहे, तुम्हाला क्लिअर झालं की कळवा प्रीती. तोपर्यंत मी न्यू टॉपिक घेते, आणि आधीच्या प्रिव्हियस पॉईंटमध्ये समजण्याने असं काही डिफिकल्ट नाहीच आहे, बेसिक आहे, जे ऑलरेडी तुमच्या MSW मध्येही झालेलं आहे. गोल्स ऑफ द सोशल, इथे एक नाव प्रामुख्याने लिहिलं, कारण परीक्षेच्या दृष्टीने डुबॉइस आणि मिले यांनी मांडलेले गोल्स काय असाही प्रश्न येऊ शकतो. ती स्पेलिंग पण लिहून घ्या, DuBois, डुबॉइस अँड मिले MILEY 2008. यांनी हायलाइट केले आहे सोशल वर्कचे काही गोल. पहिलं लिहा प्रीती, घ्या लिहून, नेक्स्ट टाइम तुम्हाला सांगता येईल की काय प्रॉब्लेम आहे. चंद्रकांत, तुम्हाला समजलंय का प्रिव्हियस पॉइंट? आता जे गोल्स आहेत सोशल वर्कचे, डुबॉइस आणि मिले यांनी 2008 साली हायलाइट केला आहे, एम्पावर द पीपल, लोकांचं सक्षमीकरण. आता हे इंडिव्हिज्युअल लेवलला पण असू शकतं किंवा कलेक्टिव्ह म्हणजे गटामध्ये देखील असू शकतं. ठीक आहे, आणि ते युटिलाइज करतात त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि कोपिंग कॅपॅबिलिटी मोर इफेक्टिव्ह. म्हणजे काय, पहिल्या पॉइंटमध्ये काय म्हटलंय, लोकांना सक्षम करणं. हे वैयक्तिक लेवलला पण आहे किंवा गटाच्या माध्यमातून पण आहे, जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या समस्या स्वतः सॉल्व करू शकतील, आणि कोपिंग ज्या कॅपॅबिलिटीज आहे त्यांच्या, म्हणजे त्यांच्या ज्या क्षमता आहे कोप अप करण्याचे, त्या इफेक्टिव्हली ते इम्प्लिमेंट देखील करू शकतील. ह्यासाठी आपल्याला लोकांना
सक्षम करायचं आहे. आता सोशल आणि इकॉनॉमिक पॉलिसीचं जे डेव्हलपमेंट आहे, प्रिव्हेंट प्रॉब्लेम म्हणजे समस्या उद्भवू नये त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी काही सपोर्ट करायचं आहे आपल्याला प्रोएक्टिव्ह पोझिशनला विथ रिगार्ड टू सोशल आणि इकॉनॉमिक पॉलिसी डेव्हलपमेंट. कशासाठी? तर ज्या काही समस्या उद्भवणार आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटी फ्रॉम ऑकरिंग. थर्ड पॉइंट काय सांगितलं आहे, थर्ड गोल काय सांगितलं आहे, तर अपहोल्ड द इंटिग्रिटी of the profession in all aspects of social work practice. ठीक आहे, uphold the integrity of the profession in all aspects of the social work practice म्हणजे काय, तर सामाजिक कार्य सरावाच्या सर्व पैलूंमध्ये व्यवसायाची अखंडता टिकवून ठेवली पाहिजे. म्हणजे आपलं जे प्रोफेशन आहे त्याची सस्टेनेबिलिटी, त्याची कंटिन्युटी राहिली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इस्टॅब्लिश लिंकेजेस बिटवीन होम. काय स्थापन करायचं आहे, तर लिंक लोकांमध्ये आणि समाजात असणाऱ्या रिसोर्सेसमध्ये, संसाधनामध्ये टू फर्दर सोशल फंक्शनिंग अँड एन्हान्स द क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे काय, तर जे काही सामाजिक कार्य आपण करणार आहोत पुढे त्यासाठी व्यक्तींच्या आयुष्याचा जीवनाचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यामधनं ते करण्यासाठी आपल्याला सामाजिक संसाधनं जे अवेलेबल आहेत ते उपयोगिता आली पाहिजे, ह्याच्यामध्ये संबंध प्रस्थापित करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट दिलाय डेव्हलप कोऑपरेटिव्ह नेटवर्क विथिन द इन्स्टिट्यूशनल रिसोर्स सिस्टम. म्हणजे काय, काय डेव्हलप करायचंय, काय विकसित करायचंय आपल्याला, तर कोऑपरेटिव्ह नेटवर्क म्हणजे सहकार्य नेटवर्क लिंकेजेस. कशामध्ये, तर ज्या काही इन्स्टिट्यूशनल रिसोर्स सिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या संस्था संघटना आपल्या फील्डच्या की आपल्याला एनी टाइम कुठेही कुणाची मदत लागू शकते, म्हणजे ते नेटवर्क डेव्हलप करणं इथं गरजेचं आहे आणि ते सहकार्याच्या भावनेनं असलं पाहिजे. नेक्स्ट गोल काय आहे, तर फॅसिलिटेट द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द इन्स्टिट्यूशनल रिसोर्स सिस्टीम टू मीट हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिस नीड. आरोग्य आणि मानवी सेवा ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रतिसादाची सोय असली पाहिजे, आपल्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे, रिप्लाय मिळाला पाहिजे. सोबतच आपल्याला सोशल जस्टिस सुद्धा प्रमोट करायचं, इक्वॅलिटी प्रमोट करायची आहे सगळ्याच लोकांसाठी, तळागाळातल्या पासून ते जो काही टार्गेट ग्रुप आहे आपला त्याच्यासाठी विथ रिगार्ड टू फुल पार्टिसिपेशन, लोकांचं कम्प्लीट पार्टिसिपेशन असलं पाहिजे सोसायटी मध्ये. ठीक आहे, नंतर आहे कॉन्ट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज फॉर सोशल वर्क प्रोफेशन थ्रू रिसर्च. आता मला सांगा, तुमचं पहिलं युनिट अश्विनी मॅडमनी घेतलेलं आहे, जे 5वं युनिट सोशल रिसर्च. रिसर्च म्हणजे काय, कंप्लीट झालंय ना प्रीती? रिप्लाय दिला तुम्ही, बोललात तर मला कळेल. सोशल रिसर्च हे एक पूर्ण युनिट कंप्लीट झालेलं आहे. सोशल रिसर्च म्हणजे काय, रिसर्च म्हणजे काय, संशोधन म्हणजे काय, मला 2-3 शब्दात सांगितलं तरी चालेल. काय करा, आरुषी, चंद्रकांत, प्रीती, एक युनिट आपलं कंप्लीट झालंय ना रिसर्चचं. ट्राय करा. का महत्वाचं आहे रिसर्च इव्हॅल्युएशन आपल्या प्रोफेशन मध्ये, तर तुम्ही कंप्लीट युनिटचा अभ्यास करून झालाय तुमचा, हो की नाही, आणि आता DMARचे एक्झाम्स पण आहे त्याच्यामध्ये रिसर्च विचारला जातो बऱ्याच प्रमाणात. अभ्यास करा आणि सांगा. कॉन्ट्रीब्यूट टू डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज ऑफ सोशल वर्क प्रोफेशन थ्रू रिसर्च अँड इव्हॅल्युएशन. आता रिसर्च आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर संशोधन आणि मूल्यांकन.
सोशल वर्कचे स्टुडंट आहात. काय नाव आहे आपलं? काल ऑनलाईन होतं. तुमचं आधी रिसर्चचं युनिट कम्प्लीट झालेलं आहे ना. तर हा जो रिलॅक्स व्हावी आणि गोल्स शिकवते सोशल वर्कचे, त्याच्यामधले अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे कॉन्ट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज फॉर सोशल वर्क प्रोफेशन थ्रू रिसर्च अँड इव्हॅल्युएशन. मी बेसिक विचार की तुमचं रिसर्चचं कम्प्लीट युनिट झालं. रिसर्च म्हणजे काय? सर्च करतो एखाद्या गोष्टीचं म्हणण्यापेक्षा एखादा विषय किंवा एखादा इश्यू आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय फाइंड आउट करायचंय की जे आपल्याला माहीत नाही. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा MSWचा रिसर्च असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जो काही विषय घेता त्यात तुमची क्युरिओसिटी असेल की मला याच्यातनं हे माहीत करून घ्यायचं आहे, मला हे नॉलेज डेव्हलप करायचं आहे, मला त्याचे कॉजेस काय, त्याचे फायदे काय, हे केल्याने ह्या विषयाच्या माध्यमातून लोकांना काय उपयोग होणार आहे समाजाचा, हे सगळं आपण रिसर्चमध्ये करतो. तर अतिशय महत्त्वाचा गोल म्हणजे काय, तर कॉन्ट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज. म्हणजे जे काही नॉलेज आपण घेतोय आपल्या अभ्यासातनं ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, ते कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे सोसायटीसाठी. कशासाठी? तर आपलं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनच्या माध्यमातून आपण रिसर्च आणि इव्हॅल्युएशन जास्तीत जास्त केले पाहिजे. रिसर्च तुम्ही सांगितलं. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इव्हॅल्युएशन. नुसतं रिसर्च करून किंवा सोशल केस व ग्रुपवर करून आपण थांबतो का? नाही. आपल्याला आपण जे काम करतोय त्याचा किती परिणाम होतोय, त्याचा आउटकम काय, हे गरजेचं. आता एखाद्या प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन जेव्हा आपण करतो, मूल्यांकन त्याला आपण म्हणतो, म्हणजे काय, तर ज्या काही स्टेप्स आपण ठरवलेल्या आहेत त्या स्टेप्स आपल्या व्यवस्थित जात आहेत का, त्याचा लोकांना फायदा होत आहे, हे कळणार कसं आपल्याला? ते टर्मनुसार पहिल्या 3 महिन्यात, नंतरच्या 6 महिन्यात, शेवट आपण इव्हॅल्युएशनचे रिपोर्ट किंवा इव्हॅल्युएशनच्या मीटिंग कंडक्ट करत असतो आणि ज्यांच्यासाठी ते काम केलंय त्यांनाही त्यांच्यात सहभागी करत असतो. आता सिंपल एक गोष्ट सांगते की काही सोशल पॉलिसीज असतात, कायदे असतात. हे कायदे कशासाठी करतात, तर समाजामध्ये सुव्यवस्था असावी, समाजाचं काम सुरळीत चालावं किंवा कुठल्याही घटकांना काही त्रास होऊ नये. ओके. फॉर एक्झाम्पल डॉरी प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. कशासाठी केला असेल हा कायदा, किंवा सती प्रथा बंद करण्याचा कायदा, राजा राममोहन रॉयच्या काळामध्ये तयार झालेला सती प्रथेचा कायदा. का वाटलं, तर नवरा मेल्यानंतर त्या बायकोनी त्या स्मरणामध्ये स्वतःला जिवंत जाळून. पण ही इनह्युमन ऍक्टिव्हिटी होती ना, मानवतावादी याच्यात काही नव्हतं. तिचा त्या व्यक्तीचा नवरा मेला म्हणून तिने तिचं आयुष्य का संपवायचं? तर हे तिला स्वतःला वाटतंय का? हे समाजाने घातलेले नियम होते किंवा दबाव होता म्हणून ती तशी करते. पण कालांतराने ती प्रथा बंद झाली, हो की नाही? आणि काही सोशल रिफॉर्मर्स जे होते, समाज सुधारक होते, त्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि इंग्रजांच्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये तो कायदा आला होता, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट आणि सतीप्रथा बंद, हो की नाही? आता असंच जे काही आहे, जर मी आज विचारलं की सतीप्रथा बंद झाली, आज कुठल्या तरी एका भागात सतीप्रथा सुरू आहे का, आपल्याला उत्तर माहिती आहे का त्याचं? होऊ शकते काही ठिकाणी सुरू असेल छुप्या पद्धतीने, आपल्याला माहित नाही. पण आत्ताच्या करंट स्थितीनुसार आपल्याला तर कुठेही अशी गोष्ट ऐकायला मिळालेली नाहीये सती गेली ती कम्प्लिटली 100% त्याचं काम झालेलं आहे काय. पण अजूनही असं ऑथेंटिक डॉक्युमेंट आपल्या हाती कागद बोलतो, आपले रिपोर्ट होतात, आपले रिसर्च. म्हणून त्याच्यामध्ये हा जो कायदा आहे ह्याचं इव्हॅल्युएशन रिपोर्ट होतं. ते इव्हॅल्युएशन ज्या काही समाजात जे सोशल पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज कसं इम्प्लिमेंट करतं, त्याचा इम्पॅक्ट काय, तर एक इव्हॅल्युएशनचं डिपार्टमेंट असतं प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, त्याच्या माध्यमातून हे इव्हॅल्युएशन करत असतो. तर इथे देखील आपल्या सोशल वर्करचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. आता दुसरं एक एक्झाम्पल घेतलं इव्हॅल्युएशनचं, तर दुसरा कायदा घेऊया, डॉरी प्रिव्हेन्शन ऍक्ट, प्रतिबंध कायदा. मला सांगा कायदा आहे तर कायद्याचा उपयोग काय, कारण कायद्याची लोकांना भीती का राहिली नाही? कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे, त्याच्यावर सगळी यंत्रणा आहे, तरी पण का अजूनही
हुंडाबळीच्या अनेक केसेस रोज आपण ऐकतो, बघतो, बोलतो का? नाहीये, कायदा आहे. मग त्याच्यासाठी इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे आणि चोरी प्रिव्हेन्शन ऍक्ट मध्ये काही अजून तरतुदी करता येईल का, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येईल का, जेणेकरून 100% तो कायदा इम्प्लिमेंट करता येईल असं आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे की इनकरेज एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे जी काही माहिती आपल्याकडे आहे इन्स्टिट्यूशनल सिस्टीम मधली, म्हणजे प्रॉब्लेम्सला धरून किंवा ऑपॉर्च्युनिटीजला धरून जी प्रोड्यूस करते, ती माहितीची देवाणघेवाण होणं त्यासाठी इन्करेज करणं गरजेचं आहे. जर माझ्याकडे माहिती आहे, मी एखादा रिसर्च केला एखाद्या विषयाला धरून आणि तो मी माझ्या पुरताच ठेवला एक डिग्री घ्यायची म्हणून, मला माझी तर डिग्री मिळणार, पण जे काही तुम्ही फाइंड आउट केलंय त्याच्यातनं ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण माहितीची देवाण. फॉर एक्झाम्पल एखादा रिसर्च तुम्ही गव्हर्नमेंटच्या एखाद्या पॉलिसीवर केला आणि त्यातनं तुम्ही लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले, लोकांपर्यंत पोहोचला, पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. हे कुठून येणार आहे? तर ते तुमच्या अभ्यासाच्या माध्यमातून येणार आहे ऑन पेपर. तो रिपोर्ट तुमचा गव्हर्नमेंटला सादर झालाच पाहिजे, तर त्याचा काहीतरी उपयोग. अदरवाईज ते तुमची डिग्री घेण्यासाठी किंवा तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरिया फुलफिलमेंटसाठी असेल, बाकी काहीही नाही. म्हणून डुबॉईस अँड लिओइसने जे काही गोल मांडले ते ह्याच्यात मांडलेले. आता त्या प्रीतीताई गेल्या वाटतं ऑनलाईन, प्रीती मेश्राम, ओळखता का तुम्ही त्यांना? काय म्हटलं? समजलं नाही म्हटलं, काय समजलं नाही काय बघा. नेक्स्ट आहे इन्हान्स कम्युनिकेशन अँड अप्रिसिएशन ऑफ डायव्हर्सिटी अँड म्हणजे डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. इथनिसिटी म्हणजे जी विविधता असते, जे वेगवेगळ्या संस्कृती असतं, कल्चर असतं, त्याला आपण फिजिकली सेन्सिटिव्ह असं म्हणतो. नॉन एक्सप्रेस सोशल वर्क प्रॅक्टिस म्हणजे विविधते जी आहे, कम्युनिकेशन जे आहे ते आपल्याला ग्रोथ करायचंय, वाढवायचंय. संवाद कशाच्या माध्यमातून? तर ही जी विविधता आहे ह्याला ह्याचं कौतुक करून, ह्याचं अप्रिसिएशन करून. आता आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माची विविधतेची लोक राहतात, अनेक सण उत्सव आपण साजरे करतो. आता रिसेंटली गणपती उत्सव आलाय उद्यापासून, ह्याच्यामध्ये सगळेच लोक सहभागी होतात ऑलमोस्ट. हा उत्सव आहे आनंदाचा. ईद पण सेलिब्रेट करतो भारतामध्ये आपण, ख्रिसमस आपण सेलिब्रेट करतो. अनेक धर्माचे जातीचे सगळ्याची आपण डायव्हर्सिटी एकत्रित करतो आणि ते सेलिब्रेट करतो. एक चांगलं याचं डायव्हर्सिटीचं एक बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं झालं तर आत्ताच्या शाळा लहान मुलांच्या कुठलाही सण असू द्या, मुलांना त्या भूमिकेत मुलांना बोलवल्या जातात. फॉर एक्झाम्पल इंडिपेंडन्स डे असेल तर कुणाला कुणाला भारत माता बनवलं जातं, कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनवलं जातं, कुणाला सावित्रीबाई बनवलं जातं. का? ते विविधता आहे ना. आत्ता जर आपण ह्याचा डायव्हर्सिटीचा विचार केला तर जी काही मी आता नावं घेतली ते हे एकाच जातीची एकाच धर्माची होती का? नाही. तरी आपण ह्या डायव्हर्सिटीला आपला मेन मोटो आहे आपल्या कामात. ठीक आहे. सो ही जी डायव्हर्सिटी आहे ही आपल्याला अप्रिसिएट करायची आणि हे जे कम्युनिकेशन आहे प्रत्येक गटातलं प्रत्येक माध्यमातून हे आपल्याला इन्हान्स करायचं आहे, म्हणजे वांशिकदृष्ट्या संवेदनशील असायचं आहे. गैरलैंगिक कार्यपद्धतीद्वारे डुबोई त्यांनी म्हटलेलं. आता जे आपण शिकतोय ना गोल्स ऑफ सोशल. नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामधला एम्प्लॉय एज्युकेशनल स्ट्रॅटेजीज फॉर द प्रिव्हेन्शन अँड रिझॉल्युशन ऑफ प्रॉब्लेम. एम्प्लॉय काय करायचंय, काय मांडायचंय आपल्याला करायचंय, ते करण्यासाठी आपल्याला काही शैक्षणिक धोरणं सुद्धा वापरायची आहेत, ती ऑलरेडी आहे किंवा नव्याने तयार करायची. आता रिसेंटली 2020 साली न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. काय काय मांडलेलं आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये? काही 4-5 मुद्दे तर आपल्याला माहित असायलाच पाहिजे, हो की? कारण आपण एज्युकेशन स्कूल काउन्सिल. एक एक्झॅक्ट
आणि डिग्री आता जे 4 वर्षाची केली आहे तो एक मुद्दा आहे, चांगला आहे, म्हणजे दोन्ही एकत्रित होतं, जास्त वेळ जात नाही आणि कमी वयामध्ये पटकन इंडिपेंडन्स होऊन आपण अजून एक त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर की आपण एम.फिल करायची, ती एम.फिल डिग्री आता त्यांनी कॅन्सल केली. पण आता मला सुद्धा एक विचारायचं आहे की हे कधी आली पॉलिसी? 2020 साली, हो की नाही? 2020 सालीच्या आधीचे एम.फिल लोक त्यांचं काय, त्यांच्यासाठी लागू आहे का ही पॉलिसी? एक्झॅक्टली असा विचार करणं फार गरजेचं आहे. पॉलिसी कधी आली आहे? 2020ला. 2020 नंतर एम.फिल लिगल नाही. 2020 आधीचं एम.फिल जे काही यांनी आता कट डाऊन केलंय ते लिगल आहे, कारण तोपर्यंतची कुठली पॉलिसी आणि एम.फिलला तर आधी, कारण पीएचडी बरेच लोक करतात, तर पीएचडी करण्याचे आधी काही लोक एम.फिल करायचे किंवा पीएचडी करायचे, म्हणजे आपल्या जास्तीत जास्त डिग्री असाव्या ह्याच्यासाठी किंवा जास्त इंटरेस्ट असावा लोकांचा शिक्षणामध्ये त्यासाठी. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 2020 सालीच्या आधीच्या ज्या काही एम.फिल डिग्रीज आहेत त्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. असं आपण आपले नॉलेज किंवा असा आपण विचार केला पाहिजे की आता तसं झालं, पुढे काय होणार. एम्प्लॉय एज्युकेशनल स्ट्रॅटेजीज फॉर द प्रिव्हेन्शन अँड रिझॉल्व्ह प्रॉब्लेम, म्हणजे समस्यांचं निराकरण आपल्याला करायचं असेल तर शैक्षणिक धोरणं वापरणं गरजेचं. शैक्षणिक धोरणं नंबर खूप सारी आहेत, सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा. एम्ब्रेस अ वर्ल्ड व्ह्यू ऑफ मच यूज सोल्युशन आहे. त्या समस्या आणि त्या समस्येचं निराकरण तर आपण करतो, पण त्या समस्यांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे हा जागतिक लेवलचा असला पाहिजे. ह्यामध्ये एक बेस्ट उदाहरण आहे की मायक्रो, मॅक्रो, मेझो ह्या लेवल्स आहेत. त्याच्यामध्ये सांगितलंय की कुठल्या कुठल्या लेवलला आपण काय काय करतो. तर जागतिक जो दृष्टिकोन आहे हा मोठा दृष्टिकोन आहे, हॉलिस्टिक दृष्टिकोन आहे. आता जे काम मी महाराष्ट्रात करते आहे ते मला महाराष्ट्राच्या बाहेर पण नेलं पाहिजे आणि ते जगाच्या पातळीवर सुद्धा नेलं पाहिजे. काही असोसिएशन्स आहेत सोशल वर्कच्या, पण आता एक शोकांतिका आपल्या प्रोफेशनची अशी आहे की आपल्या असोसिएशन फार इफेक्टिव्हली काम करत नाही, आपले इश्यू काही पुढे जातच नाही. पुढे आपण शिकणारच आहोत, पण जर आपण जागतिक दृष्टिकोन स्वीकारा असं म्हणतो तर हे सगळ्यांसाठी, आपल्या प्रोफेशनसाठी. आज माझ्या देशामध्ये डाउरी प्रिव्हेन्शन ऍक्ट इम्प्लिमेंट सक्सेसफुल होत नाहीये. त्याचं काय कारण आहे? तर त्याची कारण जो काही रिसर्च आहे त्याचे, त्या पॉलिसीचे जे काही इव्होल्युशन, त्याचा रिपोर्ट मी ऑल इंडिया लेवलला प्रेझेंट केला पाहिजे, ठिकठिकाणी तो पाठवला पाहिजे, सोशल मीडिया वापरला पाहिजे की हे आहे, तर तुम्हाला त्याचा काहीतरी इम्पॅक्ट मिळेल. नुसतं भारतामध्येच आहे का? पण जगालाही कळून द्या की भारतामध्ये असा असा कायदा आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशनच नाही आणि त्याच्यामुळे अनेक मृत्यू होत आहेत. जाऊ द्या जागतिक लेवलला हा मुद्दा, ते जागतिक लेवलला पोहोचवायचा कसा तुम्ही. आता ते गोल आणि जे स्कोप आहे सोशल वर्कचे हे अतिशय महत्त्वाचे आणि ब्रॉड स्कोप त्यातनं आपल्याला दिला आहे, जेणेकरून सोसायटीमधले जे इंडिव्हिज्युअल आहे, ग्रुप आहे, कम्युनिटी, त्याला आपण ह्याच्या माध्यमातून फायदा करून देऊ शकतो. आणि सेम टाइमला जर आपण म्हटलं तर इथे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? ट्रान्सफर करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या कुठनं, काय तर आपले विचार, आपल्या मेथडॉलॉजीज, आपला नॉलेज हे सगळं आपण स्ट्रक्चर सुद्धा क्रिएट करत असतो. ठीक आहे, हे करत असताना आपल्याला काय करायचंय, जसं आता मला एक जागतिक लेवलला न्यायचंय तर डिफरंट टाइप्स ऑफ रिसोर्सेस मला वापरायचे, डिफरंट टाइप्स ऑफ अकॅडमिशियन्स जे आहेत ते त्या विषयाला धरून काम करत आहे. मला माझा मॉब बनवायचं, मला सोशल ऍक्शन घ्यायचे, एन नंबर ऑफ कंटेंट आपल्याकडे जे आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागतात. ठीक आहे, हे झाले गोल्स ऑफ सोशल. इथपर्यंत क्लिअर झालंय का? धनश्री, मिनल, आरुषी, तुमचा हा मग एकाच ठिकाणी थांबायला पाहिजे.
प्रयत्न करते. नाव मेथड्स ऑफ सोशल वर्क. अतिशय महत्वाचा भाग. ह्या मेथड सोडून आपल्याला काही कामच करायचं नाही. अतिशय महत्वाचा भाग. आता ह्या ज्या 3 मेथड आहेत त्याला म्हणतात प्रायमरी मेथड किंवा याला डायरेक्ट हेल्पिंग मेथड सुद्धा म्हणतात. प्रत्यक्षपणे डिरेक्टली जाऊन आपण ह्या केसेस बरोबर काम करू शकतो. आणि ह्या ज्या नंतरच्या 3 आहेत 4, 5, 6 सेकंडरी. अशा पण प्रश्न येतो परीक्षेमध्ये. एका परीक्षेच्या वेळी आलाय सेकंडरी आहे त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी. यायला पाहिजे. आता सोशल केस वर्क, सोशल ग्रुप वर्क आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन. आता सोशल केस वर्क मध्ये डायरेक्ट आपल्याकडे क्लायंट येतो. आता इंडिव्हिज्युअल लेवलला कुठल्या समस्या असू शकतात? हो, वैयक्तिक म्हणजे आता जर स्टुडंट असेल आणि आपण सोशल केस वर्क म्हणून, जसं आता तुम्ही म्हणाला की प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर असला पाहिजे. काउन्सिलरकडे एखादी केस आली म्हणजे तिथे सोशल वर्कर तर नसते. ऍज अ काउन्सिलर म्हणून आपणच जर ती केस घेतली, शैक्षणिक प्रॉब्लेम असू शकतो की तो रोजचा होमवर्क तो कम्प्लीट करतच नाही विद्यार्थी. त्याच्या मागचं कारण काय? शाळेत तर त्याचा चांगला परफॉर्मन्स आहे, शाळेत सांगितलेलं तो सगळं करतो, पण घरून करून येणारा जो अभ्यास आहे तो करतच नाही. काय कारण असू शकतं? त्याच्यामध्ये किंवा याच्या खोलात गेले तर अनेक त्याला फाटे फुटतात. ते फाटे फुटत असताना होऊ शकतं की त्याच्या घरातलं पॅरेंटिंग जे आहे ते हेल्दी नसू शकतं, किंवा वडील दारू पिणारे असू शकतात, घरात शांतता नसेल किंवा स्पेस नसेल, घरात एखादा बिझनेस असेल ज्याच्यामुळे त्याला अभ्यास करायला जागाच मिळत नाही. शाळेमध्ये त्याचा परफॉर्मन्स बेस्ट आहे, फक्त करून येणारं सांगितलं तर ते सांगत नाही. अशा अनेक आहे. अशा केसेसमध्ये आपण होम व्हिजिट करू शकतो, पालकांशी बोलू शकतो, त्याचा अभ्यास कसा पूर्ण होईल किंवा त्याला अजून काही वेगळी सर्व्हिस आपण देऊ शकतो का, की शाळा सुटल्यानंतर तो तिथेच शाळेमध्ये थांबून त्याचा होमवर्क कम्प्लीट करून घरी जाईल. कारण घरी गेल्यावर तो अभ्यास करू शकत नाही. हाच प्रॉब्लेम एक्झामच्या वेळी पण येऊ शकतो. त्याची एक्झाम असेल, एक्झाम ला येताना त्याला घरी अभ्यास करायला लागेल, मग त्याला एक छोटीशी लायब्ररी आपण देऊ शकतो का, किंवा एक छोटासा स्पेस देऊ शकतं का, त्याच्यावर कोणी लक्ष ठेवू शकतो का, की शाळेचा हा टाइम झालेला आहे किंवा 12ची शाळा असेल आणि तो 6 पर्यंत असेल, 6ला तो घरी जात असेल तर तो 6 नंतर काही शाळेत थांबू शकत नाही, पण 12च्या आधी थोड्या वेळ आधी तो येऊन बसू शकतो का. अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो जेणेकरून त्याचं जे काही शैक्षणिक नुकसान आहे ते होता कामा नाही आणि त्याची जी कॅपॅबिलिटी अभ्यास एक उदाहरण झालं विद्यार्थ्याचं. दुसरं एक उदाहरण असू शकतं फॅमिली प्रॉब्लेम, नवरा बायको मधले वाद. ते असू शकतात की एखादा पती येतोय आणि तो सांगतोय, पती घेऊया आपण कारण कॉमनली आपण मोस्टली महिलाच घेतो, आपण जरा दृष्टिकोन बदलू, आणि एखादा पुरुष येतोय की त्याची बायको त्याला फार त्रास देते. तर जर क्लायंट आपल्याकडे आला ॲज अ प्रोफेशनल हेल्प घेण्यासाठी तर आपण ती केस करतो. तर अगदी आपण सगळं इनटेक घेणार, हिस्ट्री घेणार, त्यातनं ठरवणार काय नेमकं प्रॉब्लेम आहे. जर शक्य असेल तर त्याच्याशी अजून डीपली जाऊन बोलायचं की ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे, किंवा आजकाल सध्याचा ट्रेंड आहे की नातेसंबंधामधला दुरावा फरक त्याचा खूप प्रचलित आहे, खूप पुढं जातं, त्याला धरून आपल्याला काही करता येतं ॲज अ क्लायंट म्हणून आपला. त्याच्यामध्ये आपण की त्याचं शेड्यूल बघणं, काय त्याचं बॅकग्राऊंड आहे, एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे, घरात कोण कोण आहे, घरात किती सपोर्टिव्ह वातावरण आहे त्या महिलेसाठी. जर महिला त्रास देते असं तो पुरुष म्हणतोय तर खरंच नेमका काय त्रास आहे. आत्ताच्या रिसेंट याच्यामध्ये बरेच सोशल मीडियाला केसेस गेलेत की मानसिक त्रासामुळे पुरुषांनी आत्महत्या केली. ते रेअरली मिळतं. म्हणजे आता जर एम्पॉवरमेंट मध्ये आपण म्हटलं तर महिला त्याच्यात पण कमी नाही, पण एखाद्याचा जीव जातो तर ही हसण्यासारखी गोष्ट नाही, खूप भावनिक गोष्ट आहे आणि खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे की ह्याच्यावर आपण खूप विचार केला पाहिजे की काय असं होत असेल की वर्षानुवर्षापासून जे महिलांच्या बाबतीत घडत होतं ते आता पुरुषांच्या बाबतीत खरंच घडतंय का, की महिला सक्षम झाली आणि ती तिचे अधिकार सांगायला लागली, ती बोलायला लागलं म्हणून तिला दाबण्यासाठी हा प्रकार होतो. एन नंबर ऑफ फाटे आपल्याला इथे बघायचे असतात. सोशल वर्करचा ब्रॉड दृष्टिकोन असला पाहिजे, त्यांनी एका बाजूने विचार करून चालणार, पण ॲज अ क्लायंट तो आपल्याकडे आलाय तर त्याची समस्या सॉल्व्ह करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी. तर एन नंबर ऑफ केसेस सोशल केस वर्क मध्ये आपण घेतो. तुम्ही एखादा केस सांगू शकाल का?
सायकॅट्रिस्ट सेटअप. पण आता एखाद्याचं असं असू शकतं की आधी मी खूप माझं शेड्यूल प्रॉपर होतं, मग मी रोज माझे कपडे धुतलेले असायचे, माझं पेंडिंग टाइम काम नसायचं, घरातली कामं नसायची, काय कारण त्याच्या मागचं आपल्याला म्हणजे एकंदरीत तुम्हाला तो विषय सांगता की सोशल केसवर्कमध्ये प्रॉब्लेम असणारा व्यक्ती आपल्याकडे येतो कारण तो त्याची स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यासाठी कॅपेबल नसतो, म्हणून त्याला अदर हेल्प किंवा आउटसाइड हेल्प हवी असते ती प्रोफेशनल, म्हणून तो आपल्याकडे येतो. सोशल वर्करकडे येतो किंवा ॲज अ काउन्सिलरकडे पण तो जाऊ शकतो. तिथे त्याची त्याची अपेक्षा हीच असते की मला सॅटिस्फॅक्शन मिळाल आणि ह्या समस्येचं मला ते आपण ठीक आहे. त्याच्या कलेने आपलं त्याच्यावर थोपवायचं नाही. सोशल ग्रुप वर्कमध्ये आपण काय करतो? कम्युनिटी लेवल. पण आता समजा एखादी इन्स्टिट्यूशन आहे, जसं आपण आपल्या फील्डवर्कसाठी संस्थांमध्ये जातो, त्या एखाद्या संस्थेमध्ये कारण आपल्याला सांगतात ना तुम्हाला केसवर्क पण करायचं आहे, फील्डवर्कमध्ये ग्रुप वर्क पण करायचं आहे आणि कम्युनिटी लेवलला काम असेल तर सीडीच्या याच्यामधनं तेही काम करायचं. तर ग्रुप वर्कमध्ये आपण काय करतो इन्स्टिट्यूशनल सेटअपमध्ये? एखाद्या संस्थेचा फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया डिॲडिक्शन सेंटर, जे व्यसनमुक्ती केंद्र असतं. इथे जर आपल्याला फील्डवर्क मिळालं MSW किंवा तिथे जाऊन आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर ॲज अ प्रोफेशनल तिथे आपण काय करणार? तर बेसिक आता त्या गटामध्येही जी लोक आहेत त्याच्या सेम समस्या असू शकतात, आहे की नाही? किंवा अल्कोहोलिक अनॉनिमस AA मीटिंग, ठीक आहे, जे ॲडिक्ट लोक आहेत त्यांच्या फॅमिली बरोबरच्या मीटिंग. ओके, त्याच्यामध्ये आपण काय तर एखादा ॲडिक्ट व्यक्ती असेल तर फॅमिलीनी त्याला त्या ॲडिक्शनमधनं कसं बाहेर काढायचं तर आपण त्या फॅमिली बरोबर काम करतो. कारण आपल्याला माहिती आहे डिॲडिक्शन सेंटर त्यांचं काम करतंय त्या व्यक्तीला त्यातनं बाहेर काढण्यात. पण त्यातनं बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला सपोर्ट पाहिजे फॅमिलीचा, अजून त्यात तो परत जाऊ नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर अल्कोहोलिक अनॉनिमस वगैरे अशा ग्रुप्स बनवलेले आहेत डिॲडिक्शन सेंटर. ते त्याच्या फॅमिलीच्या मीटिंग ॲडिक्ट लोकांच्या फॅमिलीच्या मीटिंग करू शकतो. आई बहीण भाऊ वगैरे जे कोणी तिथे बसतो की तो त्या आजारातनं किंवा त्या ॲडिक्शनमधनं बाहेर आल्यानंतर आपण त्याला कसं बघतो. आधी आपण काय हा दारू पितो, हा आजार करतो, हा दारुडा पितो. डिॲडिक्शन सेंटरमधून परत आल्यानंतर आपण दारुडा शब्द त्यांना वापरणार का? तर आपल्याला तिथे आपल्यावर काम करायचं कारण ते सुधारून आहे. असंच एक एक्झाम्पल आपण जेलमधलं घेऊ शकतो की त्याच्या हातून काहीतरी गुन्हा झाला क्लायंटच्या हातून, त्याला कायद्याने जी शिक्षा मिळायची ती मिळाली, ती शिक्षा भोगून तो बाहेर आला. पण लोकांचा दृष्टिकोन त्यांनी असं कायद्याने जी काही चूक त्यांनी केली त्याला त्याची शिक्षा मिळाली, आपण परत त्याला शिक्षा द्यायची का की त्याला त्या समस्येमधून बाहेर काढायचं? आता तो हॅबिच्युअल क्रिमिनल नसेल किंवा चुकून त्याच्या हातून गुन्हा घडला, पण एखादा हॅबिच्युअल असेल की तो सारखा वारंवारच गुन्हे करतो आणि आज चोरी दरोडे खून करणं मारामारी करणं रेप करणं हे हॅबिच्युअल असतं, त्यासाठी वेगळी शिक्षा. पण एखाद्या चुकून काहीतरी झालं ॲक्सिडेंट झाला एखाद्या त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या गाडी, हे काही वारंवार होते का? चुकून तो आल्यानंतर आपली ही जबाबदारी आहे समाजाची त्या मेंटल प्रॉब्लेमला बाहेर काढा. असंही होतं बरेचदा की त्याच्या हातून चुकून झालं की त्यालाही खूप मेंटल ट्रॉमा आलेला असतो, त्या मानसिकतेतनं तो बाहेर निघू शकत नाही, त्याला मानसिक त्रास. अशा वेळी आपण डिफरंट टाईप्स ऑफ थेरपीज डिफरंट टाईप्स ऑफ रिसोर्सेस वापरायचे आहेत. जर आपल्याकडे त्या सर्व्हिसेस नाही तर त्याला दुसऱ्या एजन्सीकडे आपल्याला रेफरही करावं लागतं, पण प्रायर कन्सल्ट त्या क्लायंटची परवानगी नसेल तर तुम्ही ते करू शकत नाही. तर असे अनेक मुद्दे ह्या सोशल ग्रुप वर्कमध्ये येतात. लक्षात ठेवायचं सोशल केस वर्कमध्ये एक ग्रुप वर्कमध्ये एकपेक्षा दोनपेक्षा जास्त आणि कम्युनिटीमध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्याला प्रायोरिटी द्यायची आणि ते पुढे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आता कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये आपण काय करतो? कॉपरेटिव्ह ॲटिट्यूड सगळ्यात आधी आपल्याला डेव्हलप करायचा असतो आणि कम्युनिटी बरोबर आपला रॅपो बिल्डअप करायचा असतो. जोपर्यंत आपला रॅपो बिल्डअप होणार नाही कम्युनिटी बरोबर समुदायाबरोबर तोपर्यंत आपण तिथे इफेक्टिव्हली काम करू शकतो पण त्याचा प्रभाव मात्र अजिबात पडणार नाही. ठीक आहे. आता जसं मी व्यसनमुक्तीचं केंद्र दिलं कम्युनिटी लेवलला जर मी गेली आणि आपल्याला
दिसून आलं कम्युनिटीचा अभ्यास करत असताना सुरुवातीला की ह्या कम्युनिटीमध्ये व्यसनाधीनता खूप आहे. ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये दारू पिणारा व्यक्ती आहे. अशा वेळी आपण कम्युनिटीमध्ये कुठला प्रोग्राम घेणार? व्हेरी गुड. व्हेरी गुड. कम व्यवस्थित, खूपच छान. पोस्टर करू शकतो किंवा खूपच छान. व्हेरी गुड. सो असं मी हे एक उदाहरण सांगितलं व्यसनाधीनचं, असं अजूनही काही असू शकतं. कम्युनिटी लेवलला अजून एखादा प्रॉब्लेम असू शकतो. सॅनिटेशन, हायजीन असू शकतो. हा म्हणजे कम्युनिटीची गरज काय आहे? कम्युनिटी मध्ये काम करत असताना नुसतं माझा प्रोग्राम तयार आहे आणि मी जाऊन ते करणार. नीड असेसमेंट फार गरज काय आहे कम्युनिटीची, आणि आपल्याला जी गरज वाटते कम्युनिटीची ती लोकांनाही वाटते काय? इथे पीपल्स पार्टिसिपेशन महत्वाचं. पण आपण जे काम करतो ते आपल्यासाठी नाही, लोकांसाठी करतो. त्यांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. एन नंबर ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉब्लेम्स आहे काम करण्यासाठी. पण हे करत असताना आपला जो प्रयत्न आहे तो अतिशय सिस्टमॅटिक असला पाहिजे, ऑन डॉक्युमेंट असला पाहिजे, ट्रीटमेंट असला पाहिजे, रियालिटी बेस्ड असला पाहिजे, आणि आदर्श सुद्धा त्याच्यामध्ये असला पाहिजे, जेणेकरून समुदायामधलं जे काही वातावरण आहे ते आपण डेव्हलप करू शकतो आणि लोकांना एकत्रित आणू शकतो. आता बेस्ट एक्झाम्पल ना, तर उद्यापासून गणपती सुरू होते महाराष्ट्रामध्ये. आता बघा काही मंडळ सगळी एकत्रित येतात. तर मंडळाचं एक उदाहरण घ्यायचं, कारण तो कम्युनिटीमध्येच असतो ना, किंवा सोसायटीमध्ये असतो. सोसायटी सुद्धा एक कम्युनिटी आपण करू शकतो. आजकाल सगळीकडे फ्लॅट सिस्टीम झाल्यात, कम्युनिटी कमी राहिली आहे. तर नियोजन करण्यापासून, आता उद्या उत्सव आहे म्हणून काही उद्यापासून आपण तयारी करत नाही. एक महिन्याच्या आधीपासून किंवा त्याच्याही आधीपासून किंवा नंतर लोक तयारी करायला सुरुवात करतात. वर्गणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, वर्गणी गोळा करतात. वर्गणी लोक सहसा देत नाही. पोरं आजकाल काय केलंय आमच्या सोसायटीमध्ये, तर असं केलं की छोट्या मुलांच्या हाती ते रिसिप्ट बुक दिलंय, तुम्ही जायचं आणि वर्गणी गोळा करून यायचं. लहान मुलांना कोणी नाही म्हणत नाही, पण त्यांना एवढं सिरियसली पण घेतल्या जात नाही. तो अशा म्हणजे हे जे करतात, वर्गणी गोळा कोणी करायची आधीच ठरले सिस्टमॅटिक प्लॅन. तर वर्गणी गोळा केल्यानंतर आपलं काय काय नियोजन आहे? लहान मुलांच्या काही स्पर्धा घ्यायच्या, लहान मुलांचे खेळ घ्यायचे, महिलांचे घ्यायचे, पुरुषांचे घ्यायचे, महाप्रसाद द्यायचे, त्याच्यासाठीचा खर्च, आलेला निधी, त्यातनं खर्च होणारा निधी, हे सगळं प्रॉपर प्लॅनिंगच असेल. डेकोरेशन रोज 10 दिवस सकाळची संध्याकाळची आरती कोण करणार आहे? बरं, ह्यालाच मान द्यायचंय की त्यालाच मान, हा रुसेल की तो रुसेल, रुसवे फुगवे हे कोण बघत असतो? तर जो ऑर्गनायझर असतो ना तो. तर ऑर्गनायझर म्हणून तुम्ही स्वतःला इथे कन्सिडर करा ॲज अ सोशल वर्कर कम्युनिटीमध्ये काम करत असताना, आणि ठरवा की हा गणपती उत्सव जो आहे 10 दिवसाचा, हा मला विदाऊट रुसवे फुगवे, विदाऊट एनी झगडे भांडण मला सक्सेसफुल करायचं आहे, की जेव्हा गणपतीचं विसर्जन होईल तेव्हा इथे कुठलाही इश्यू क्रिएट झालेला नसतो. त्याला म्हणतात प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आपण म्हणतो. ट्रीटमेंट प्लॅन किंवा प्लॅनिंग ऑन पेपर असायला पाहिजे, कोण काय करणार हे सगळं असायला पाहिजे. एक बेसिक म्हणजे आत्ताच्या रिसेंटच्या परिस्थितीला मी उदाहरण दिलं, पण समस्या मात्र कम्युनिटीच्या या फार वेगळ्या असतात. ह्याच्यामध्ये जे काही कॉपरेटिव्ह अप्रोच आहे किंवा सहकार्याची वृत्ती ज्याला आपण ती डेव्हलप झाली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे. तर हे सहकार्य करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सहभागी तर करायचं. 10 लोक म्हणजे की 10 विचार आले, तर 10चे 10 विचार सगळ्यांनी एक्सेप्ट करणं गरजेचं. ह्या लेवलला जाऊन तुम्हाला तुमच्या कपॅसिटीज तिथे इम्प्लिमेंट करायचं. तुम्ही किती कॅपेबल आहे या 10 लोकांना कायमस्वरूपी एकत्रित ठेवण्यासाठी. आजकाल मित्रमैत्रिणी पण कायमस्वरूपी एकत्रित राहत नाही. घरामधली भावंड पण रोज मांडतात, ठीक आहे त्यांची भांडणं सुटतात, पण ती लहानपणी. मोठे झाल्यावर आजकाल आपण बघतो की प्रॉपर्टीचे वाद इतके वाढले आहेत की अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठतो आपण. प्रॉपर्टीसाठी, थोड्याशा पैशासाठी, थोड्याशा जमीन. बेसिक उदाहरण दिलं तर ही समस्या आपल्याकडे येऊ शकते. तर आता जे सोशल केस वर्क, सोशल ग्रुप वर्क आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन आपण 3 वर चर्चा केली, तर त्या प्रायमरी मेथड किंवा डायरेक्ट
हेल्पिंग मेथड याला म्हणतात. परीक्षेमध्ये याच्यावर एका परीक्षेत प्रश्न आलेला आहे की 2 ग्रुप दिले होते, ह्याच्यातल्या प्रायमरी कुठले आणि सेकंडरी कुठले, असं तुम्हाला येऊ शकतं. बेसिक आणि खूप सोपा प्रश्न. नंतर आहे चौथी ही सेकंडरी मधली मेथड आहे, सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन. आता सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही गोष्टींचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे की प्रशासन कसं चालतं. हे ऑर्गनाइज पण आहे आणि ऍडमिनिस्ट्रेट पण केल्या जातं. याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम डेव्हलप केले जातात, त्याचं नियोजन केलं जातं, ते इम्प्लिमेंट केले जातं. जे टार्गेट ग्रुप आहे त्यांच्यासाठी जो काही प्रोग्राम्स इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काही मोबिलायझेशन करायचं होतं, जे काही रिसोर्सेस लागतात ते सुद्धा आपल्याला जमवाजमव करायची लागते. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सिलेक्शन रिक्रुटमेंट पण असतं पर्सनल प्रॉपर ऑर्गनायझेशनसाठी. पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्येही सोशल वर्करचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. कशासाठी तर वेगवेगळे प्रोग्राम्स डेव्हलप करण्यासाठी, रिसोर्स मोबिलायझेशनसाठी आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनसाठी सुद्धा. सो कोऑर्डिनेशन, प्रॉपर प्लॅनिंग, स्किलफुल आणि सिम्पॅथेटिक लीडर. आता जो लीडर आहे किंवा जो इम्प्लिमेंट करणारा व्यक्ती आहे तो कसा असावा हे तुम्ही ठरवा. तो किती कॅपेबल असावा, त्याच्याकडे किती स्किल असावे आपल्याला माहीत असलं पाहिजे. गायडन्स असतं, सुपरविजन असतं स्टाफ. आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही आपण सगळेच लोक फील्डमध्ये जाऊन काम करत नाही. आता दिवस तुम्ही एक्झाम्स दिल्या असतील सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि आता समाज कल्याणच्या, ते ऍडमिनिस्ट्रेशन पार्टमध्ये म्हणजे पर्टिक्युलर एमएसडब्ल्यूसाठी त्या DMER ऍडमिनिस्ट्रेशन मधली एक वॅकन्सी निघाली आता सप्टेंबरमध्ये. 18 सप्टेंबर पासून 29 सप्टेंबर भरला का त्या दरम्यान त्याची एक्झाम होईल. तर हे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ऍडमिनिस्ट्रेशन वॅकन्सी कार्ड. आता जेव्हा आपण इथं म्हटलं की डेव्हलपिंग प्रोग्राम, तर ती जाहिरात काढली. आपल्या डिपार्टमेंटला किती वॅकन्सीज आहे हे सगळ्याचा अभ्यास केलेला असतो आणि त्यानुसार ती जाहिरात तयार होते. त्याच्यामध्ये रोस्टर, कुठल्या कॅटेगरीला किती जागा, महिलांच्या किती, एसटीच्या किती, एसटीच्या किती, ओबीसीच्या किती, ओपनच्या किती, हे सगळं रोस्टर प्रमाणे ठरवलेलं असतं. तर हे आपण एक बेस्ट एक्झाम्पल देऊ शकतो की ते डेव्हलप प्रोग्राम्स म्हणजे तो एक प्रोग्रामच आपण राबवतो, पण रिक्रुटमेंट करतो, त्याच्यातनं आपण सिलेक्शन करतो, त्याची एक्झाम कंडक्ट करणं, त्याचा सिलेबस ठरवणं, त्यातनं क्रायटेरिया काय, शॉर्टलिस्ट कुणाला करायचं, नंबर ऑफ डॉक्युमेंट कुठले कुठले घ्यायचे, फॉर्म भरतात, तर हे सगळं एक प्रॉपर प्लॅनिंग असतं. मोबिलायझेशन रिसोर्सेस मध्ये आपण घेऊ शकतो की त्यांनी जाहिरात आउट केली, त्यातनं लोकांकडून त्यांनी अर्ज मागवून घेतले, हो की नाही, आणि सिलेक्शन आणि रिक्रुटमेंट ऑफ पर्सन. आता त्याच्यातनं जी परीक्षा होईल त्याच्यानुसार जो मेरिट बेस ठरेल, त्यातनं जो क्रायटेरिया त्यातनं ते लोक सिलेक्ट करतील. कारण ही सरळ सेवा भरती, ह्याच्यामध्ये दुसरा इंटरव्ह्यू वगैरे नाही. ह्याच्यातनं तुम्हाला मेरिट लिस्टनुसार तुमचे मार्क मिळाले की डायरेक्ट तुमचं व्हेरिफिकेशन मेडिकल करून तुमची पोस्टिंग 2 ऑक्टोबरच्या आधी किंवा 2 ऑक्टोबर पर्यंत जॉईनिंग करा असंही म्हटलेलं आहे DMER. ठीक आहे, सप्टेंबरला एक्झाम आहे पण ऑक्टोबरमध्ये जॉईनिंग झाली पाहिजे असंही DMER म्हणतं वेगवेगळ्या पदांच्या. माहित नाही ते कसं इम्प्लिमेंट, DMERचं काम अगदी परफेक्ट आहे बरं का. जर ते म्हणतायत की 29 पर्यंत एक्झाम आहे, 10-11 दिवस एक्झाम चालतायत आणि 2 ऑक्टोबर पर्यंत व्हेरिफिकेशन होऊन जॉईनिंग करा म्हणतात, त्यांनी तसं काय केलं. एवढं मोठं हे करायचंय, महाराष्ट्रभरातल्या लोकांनी अप्लाय केलं, हजारो लोकांनी अप्लाय केलं, म्हणजे काय असेल किंवा ती थोडी पुढे पण ढकलल्या जाईल. जर प्रॉपर त्यांनी ठरवलंय, त्यांच्या प्लॅननुसार त्यांनी डेट तर डिक्लेअर केली आहे. जसं एक्झामचा डेट डिक्लेअर केला 19 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर, त्यानुसार त्यांनी तसं प्लॅनिंग पण केलं ना. त्यानुसार आपल्या हॉल तिकीट येईल, परीक्षा देतील, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, पटापट त्याचे रिझल्ट पण येतील. पण रिक्रुटमेंट कसं, व्हेरिफिकेशन कसं करतील. समजा आता आपलं सुप्रिटेंडंटची किती जागा आहेत, 118, 135, 135 जागा आहेत. 135 लोकांचं व्हेरिफिकेशन करायला ते 10 बेंच लावतील. एका दिवसात ते व्हेरिफिकेशन करतील, पटापट बोलू असंही होऊ शकतं. कारण काही फार असं लाखो वॅकन्सीज तर नाही किंवा लाखो जागा नाही. त्यांचं तेवढं पॅटर्न, तेवढं मॉडेल तर त्यांचं ठरलेलं आहे की जर आम्ही असं म्हटलं जरी इन केस नाही झालं 15 ऑक्टोबर जाईल, पण एनी हाऊ ऑक्टोबर पर्यंत जॉईनिंग व्हावं म्हणतात. तर
चाललंय आता, माहित नाही आता आताची दिवस, त्याच्या आधी पण अपडेट राहायचं. म्हणजे बघा आता समजा तुमचं डीएम याल, हा तुमची निघाली एक्झाम, तुम्ही आला मेरिट लिस्ट मध्ये, 2 दिवसात व्हेरिफिकेशन होऊन कदाचित तुम्ही नेटच्या पुढच्या लेक्चरला पण नसाल, जॉईनिंग झालेली असेल. कारण माझाही माझ्या बऱ्याच मैत्रिणी DMERच्या एक्झाम थ्रू झालेल्या आहेत, अशी एक्झाम दिली आणि पुढच्या महिन्यात त्यांचं जॉईनिंग झालेलं. खूप फास्ट, कारण 2023 नंतर 2025ला त्याची ऍड आली, 1 वर्ष गॅप होतो. आणि त्या 1 वर्षामध्ये काय करतात ते कुठे कुठे बॅकलॉग आहे, कुठे कुठे अजून गरज आहे, तो सगळा अभ्यास करतात आणि त्यानुसार 135 जागा आजपर्यंत सुप्रिटेंडेंटच्या निघालेल्याच नाहीये, बरेचसे जिल्हे रिकामे आहेत त्याच्यामुळे. आणि अजून आता महानगरपालिकेचं चाललंच आहे की होणार म्हणून. सो वॅकेन्सीज भरपूर आहे. आता तुमची जबाबदारी की फक्त अभ्यास करणं आणि पटकन आहे जॉईनिंग, आता त्याच्यावरच फोकस करायचं. नुसतं हे नाहीये, हे तर 40% आहे. 40 प्रश्न तुम्हाला सोशल वर्क मध्ये येईल तांत्रिकचे, आणि 60 प्रश्न तुमचे बाकी जे आहे रिझनिंग, मराठी, इंग्लिश, तेही तुम्हाला केलं पाहिजे. म्हणून आता जर तुमच्याकडे दिवसभराचा वेळ आहे, 4 विषय आहे तुमच्याकडे, तुमचं शेड्यूल तयार पाहिजे. म्हणजे काय, प्रॉपर प्लॅनिंग. नुसतं प्लॅनिंग तुम्ही आज वहीवर कराल बसल्या बसल्या की मला एवढे तास हा अभ्यास करायचा. इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कधी, जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तेच जर तुम्ही करताय, तुमचा फोकस हलत नाहीये, तर त्याला तुम्ही इफेक्टिव्ह प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन म्हणू शकता. केलं तुम्ही इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन 100% लिहिल्याप्रमाणे शेड्यूल प्रमाणे केलं, त्याचं तुम्हाला 100% आउटकम काय तुमच्या रिझल्ट मध्ये मिळणार. ठीक आहे. आणि जर आपण इव्हॅल्युएशन म्हणतो, तर इव्हॅल्युएशन मध्ये तुम्ही सांगणार की मी असं प्लॅनिंग केलं होतं, त्यानुसार मी असं केलं, ह्यानुसार मला हा रिझल्ट मिळाला. म्हणजे हे एक्झाम्पल तुम्ही इथे फिट करू शकता. परफेक्ट एक्झाम्पल झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं झालं नंतर तुमचं आता पोस्टिंग, तुम्हाला गायडन्स पण करतील तुमचे सुपरवायझर असतील, सिनियर, डिपार्टमेंटल ट्रेनिंग होतील, सगळं ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल बजेटिंग ऑफ द प्रोग्राम, सॅलरी ऑलरेडी ठरलेली आहे, ऍडमध्ये दिलेली आहे, इव्हॅल्युएशन, आणि हे जे सगळे फंक्शनल ऍडमिनिस्ट्रेशन काही जे डिपार्टमेंट आपल्या ज्या स्पेसिफिक MSWच्या वॅकन्सीज काढतात, त्याचं हे उदाहरण आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपल्याकडे. क्लिअर. रिसर्च, हा तुमचा भाग तर झालेलाच आहे. रिसर्च म्हणजे काय, तर एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन करत असतो. ह्याच्यामध्ये पण असं नुसतं उठसुटतो आपण आणि हा विषय घेतला आणि चला रिसर्च करू असं. तुम्हाला मेथडॉलॉजी फिट करायचे असतात, तुमचे ऑब्जेक्टिव्ह सेम पाहिजे, तुमची जी समस्या आहे त्याचा एक स्कोप असला पाहिजे की तुम्ही हे करून काय करणार आहात, काय मिळवणार आहात, नेचर काय, ऑब्जेक्टिव्ह की नेमकं तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, तुम्हाला यातनं काय माहीत करून घ्यायचंय, त्या ऑब्जेक्ट तुमचे हायपोथेसिस असतात, तुमचे रिसर्च क्वेश्चन असतात. नुसतं मांडून होत नाही, तर तुम्ही जे काम करतात ते तुम्हाला प्रूव्ह देखील करायचं असतं. हायपोथेसिस तुम्हाला टेस्ट करायचे असतात, ऑब्जेक्टिव्ह तुम्ही कम्प्लीट केलंय का हे तुम्हाला तुमच्या रिपोर्टमध्ये मांडायचं असतं. ठीक आहे. रिसर्च तर तुमचं ऑलरेडी झालेला आहे. तर रिसर्च मध्ये एकच लक्षात ठेवायचं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन आणि आपलं रिसर्च डिझाईन की काय तुम्ही फ्रेम करता, त्याला आपण म्हणतो ढाचा. नंतर आहे सोशल ऍक्शन, अतिशय महत्वाचा भाग. आत्ताचा सोशल ऍक्शनचा ज्वलंत मुद्दा सांगू शकाल का? मराठा आरक्षण. आता ज्वलंत नाहीये तो, आता एक 4-5 महिन्यात, पण आता उद्यापासून म्हटल्या परत जरांगे पाटलांनी की आम्ही नेणार आहे मोर्चा मुंबईला. ते एक झालं, तो तर आहे, हे ऍक्शन आहे. कारण ही ऍक्शनचा एम काय आहे, तर आरक्षण मिळवणं. पण ह्याच्यामध्ये जर आपण क्रिटिकल अनालिसिस केलं तर ती कॉन्स्टिट्युशनल बाब आहे का? कॉन्स्टिट्युशनल कारण त्यांना स्वतःला मागासवर्गीय म्हणून घ्यायचं नव्हतं, कारण ते एक प्राऊड फील हवं होतं. आणि आरक्षणाचे पण काही क्रायटेरिया होते ना, असं उठसूट कुणालाही आरक्षण दिलं नाहीये, ठीक आहे नाही. तर आता तुम्हाला आरक्षण का हवंय, कारण आता तर आपण प्रगत देशात आहोत, चांगली इकॉनॉमी चांगली वाढली आहे, तुमचं इन्कम चांगलं आहे, तुम्ही शिकलात, सगळेच शिक्षण आता सगळ्यांनाच खुलं आहे,
आधी सारखं वैदिक काळासारखं नाही ना, की फक्त पर्टिक्युलर ग्रुपचे किंवा रिलिजनचेच लोक शिकू शकतील, बाकी नाही. त्यात पण फक्त पुरुषच शिकतील, महिला नाही. त्यात पण महिला ह्याच जातीच्या ह्याच धर्माच्या शिकतील, ह्याच्या नाही, असं काही आता नाहीये. एज्युकेशन इज ओपन फॉर ऑल. शिक्षण घ्या, मिळवा. जर तुम्ही ज्यांना आता आरक्षण आहे त्याला तुम्ही विरोध करता, तर तुम्ही परत आरक्षण का मागताय? तुम्हाला विरोध करणारा दुसरा गट तयारच आहे अजून. मग हेच चालवायचंय का? ओपनवाले आहेतच. कुठल्या बेसिसवर पाहिजे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे की नाही ह्याचा आपण लिगल अभ्यास केला पाहिजे, कारण तेवढे तज्ज्ञ आपण नाही आहेत. त्यात तज्ज्ञ व्यक्ती आहेत समाजात, ते आत्ताचा जर सोशल ऍक्शनचा मुद्दा मी जर म्हटला, मराठी भाषेचा होऊ शकतो का? ऍक्शन घेतली आहे ना, की लोक एकत्रित आले, शासनाने सांगितलं की हिंदी भाषा पहिलीपासूनच सुरू करा. पण ह्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला, एकत्रित आले कलेक्टिव्ह. तर तो पॉलिटिकल एजेंडा आहे. राज ठाकरेंचा जर विषय आपण समजा, बरेचशा पालकांनी पण म्हटलंय की लहान मुलांना आत्तापासून हिंदी नको, कार्टून मधून ते ऑलरेडी शिकतात. हो की नाही? वेगळं शिकवण्याचं म्हणजे मुलांना जर नवीन सब्जेक्ट आपण सुरू करतो तर त्याचं बर्डन मुलांवर न येता पालकांवर येतं. हो की नाही? एक विषय अजून वाटतात, म्हणजे आत्ताचं जे एज्युकेशन सिस्टीम आहे सीबीएसई वगैरे, हे फार वास्ट आहे. जे न झेपवणारा कोर्स मुलांच्या आणि छोटी छोटी मुलं, त्यात आपण अजून एका विषयाची भर देतोय. ऑलरेडी 4वी-5वी पासून हिंदी सब्जेक्ट आहेत, राष्ट्रभाषा आहे आपली, मान्य आहे. पण त्याचा पण एक क्रायटेरिया आहे इंटेलेक्च्युअलिटी, की तुमची बौद्धिक क्षमता किती आहे ते समजून. नुसता राज ठाकरे म्हणाले म्हणून नाही. राज ठाकरेंना किंवा मनसेला जर आपण जरा वेगळं ठेवलं तरी ही सामाजिक मुद्दा आहे. हो की नाही? नुसतं महाराष्ट्र आहे म्हणून हिंदी नाही, हेही तो विषय नाहीये. मुलांना झेपवणार. आधीचं जे चाललंय ना, हिंदी भाषा द्यायची ना तुम्हाला, आता आपणही जेव्हा शिकलो 5वी पासून आपल्याला हिंदी होतं, असू द्या ना, ते चालू द्या. तेवढी मुलांचीही क्षमता वाढते नवीन भाषा शिक. तर ठीक आहे, तुम्हाला हिंदीच का वाटते, तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज द्या त्याऐवजी. मुलांचं स्किल डेव्हलप होते, ट्रान्सलेटर म्हणून बाहेर अपॉर्च्युनिटीज आहेत मुलांना, किंवा अजून वेगळ्या देशामध्ये ते त्यांची ग्रोथ करू शकतात. डेव्हलप. आणि आता पुढे निवडणुका आल्या म्हणून पॉलिटिकल अजेंडा नाही ना तुम्ही पुढे करायचं. आता तुम्ही मुलांवर अन्याय करताय. त्यांना चाइल्ड राईट्स मध्ये बसत नाही. खरं तर मुलांना तुम्ही विचारा, तुम्हाला हिंदी विषय पाहिजे का? आमच्या शेजारच्या मुली म्हणजे आम्हाला आहे तेच होत नाही, अजून कशाला वाढवून घ्यायचं. इथे ना सगळ्यांनी मुलांना निग्लेक्ट केलंय, विद्यार्थ्यांना निग्लेक्ट केलंय. ज्यांच्यासाठी मुद्दा चाललाय ना ते बाजूलाच राहिले, त्यांचं मत कुणीही विचारात घेतलं नाही. इथे हे महत्वाचं, हेही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो वेगवेगळ्या पॉलिसीज आपण करतो, ज्यांच्यासाठी करतो त्यांचं काय मत आहे इथे? त्यांचं तर कुठे नामनिशाणच नाही. तर सोशल ऍक्शन मध्ये आपण काय करतो, की जे आवश्यक असणारे बदल आहेत, जे आपल्याला वाटतं की हे बदल व्हायला पाहिजे, जसं हुंडा प्रथा कायदा. सोशल ऍक्शन मध्ये जर विषय घेतला की हुंडा प्रथा कायदा, दिवसाला कितीतरी मुली मारतात, स्वतः मारून घेतात, जीव देतात, सुसाईड करतात, तरी पण काय फायदा आहे? हा कायदा एक तर मॉडीफाय करा, नाही हा कायदा बंद करा. याच्या व्यतिरिक्त दुसरा कायदा आणा ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग शिक्षा असेल. त्या शिक्षेला लोक घाबरतील आणि ते परत करणार नाही. किंवा हुंड्याच्या याच्यामध्ये जरी शिक्षा झाली तर जे विक्टिम्स आहेत, ते विक्टिम्स गुन्हा करणारे, म्हणजे गुन्हा झेलणारे. हुंडा प्रथामध्ये मी जीव दिला, माझा जीव गेला, तो परत नाही येणार, त्याला शिक्षा देऊन काय फायदा? हो की नाही? मला काय केलं पाहिजे, माझा जीवच जाऊ नये यासाठी मी काय करतो, प्रिव्हेंटिव्ह लेवलला आपण काम करतो ना. आपला रोल जो आहे ना सोशल वर्करचा, तो पीसीआर असतो, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि रिहॅबिलिट. सगळ्यात पहिला मुद्दा आपला काय असतो, की प्रतिबंधात घडूच नये, कुठलीही प्रॉब्लेम घडूच नये, त्याच्यासाठी मला काय करता येईल. आपण हा कायदा स्ट्रॉंग करता येऊ शकतो. कायदा स्ट्रॉंग करताना म्हणजे ज्याच्यामुळे तिने जीव दिला त्याला शिक्षा देणं हा आपला एम नाही. तर जीव जाऊ नये किंवा त्याचा जीव जाऊ नये हा आपला एम. झालं त्याचं क्युरेटिव्ह कसं आहे, जाणारा जीव गेला, पुन्हा घेणारे परत दुसरी बायको करते, भीतीच नाहीये, मानसिकता ती राहिली की पैसा त्याच्यात. पण आता माझा मुलगा इंजिनियर आहे, मला गव्हर्नमेंट त्यानुसार त्याचा रेट वाढतो, घरात एकुलता एक आहे,
पण त्याच्या नावावर एवढी प्रॉपर्टी आहे, मग आम्ही त्याला शिकवायला एवढा खर्च केला, मग मुलगी नाही का शिकली? मग काय आहे ना आजकालची परिस्थिती, मुलींच्या आई वडिलांची मानसिकता बदलली, हा देखील तेवढाच. कारण आई वडिलांना असं वाटतं की लग्न झालं मुलीचं की आम्ही फ्री झालो, तिचं सगळं कल्याण झालं. पण तुम्ही एका दरीतनं काढून तिला दुसऱ्या दरीत टाकता. तिला करायचंय का लग्न? तिला विचारा ना. तुम्ही थोपवू नका त्या, जसं आपण आता मराठी हिंदीचा विषय मुलांना कन्सिडरच केलं. कुठल्याच म्हणजे इतके मोर्चे निघाले, इतके डिबेट झाले, इतका सोशल मीडिया गाजलं, पण कुठल्याच याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुणीच घेतलेलं नाही. असं आपला दृष्टिकोन असला पाहिजे की आपण वेगळं काय त्याच्यात करतो. रिसर्च मध्ये तेच असतं की गरिबीवर 100 लोक रिसर्च करतात, गरिबीची कारणं, पण गरिबी हटवण्यासाठी आपण काय केलंय? गरिबीतनं बाहेर लोकांना आणलंय का आपण समान नागरी हक्क कायदा? नाही, नुसतं तो कागदोपत्रीच आहे ना, लागूच झालेला नाही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनच नाही. तर करून काय फायदा? त्याचं इव्हॅल्युएशन करा. अशा एन नंबर ऑफ केसेस सोशल ऍक्शन मला जो बेसिक बदल आहे तो घडवण्यासाठी आपल्याला एकत्रित येणार आहे. सोशल ऍक्शन हा एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती करू शकत, त्याच्यामध्ये लार्जर पब्लिक इंटरेस्ट असला पाहिजे की खूप लोकांना वाटतं की हा विषय करायला गेला. हे करण्यासाठी पण आपण वेगवेगळे सेक्शन्स जे आहेत लोकांचे त्यांना अवेअर करणं, त्यांना मोबिलाइज करणं, अनडिझायरेबल प्रॅक्टिसेस जे आहेत म्हणजे न होणाऱ्या गोष्टी जर समाजात घडत असतील तर त्याच्या अगेन्स्ट आपण उभं राहिलं पाहिजे. आज अ सोशल वर्कर हे माझं काम आहे. तुमचं काय काय होतं ना, आजकाल आपला न्याय होतो, पण मला का नाही विचारून टाकते, माझ्यावर केस होईल, मला कोणी घरात येणार, माझ्याशी कोण कोण, सगळ्यात आधी आपल्या डोक्यात आपला विचार करतोय ना, आधी केलाच पाहिजे, पण तो विचार असा करा की तुमचा पण फायदा होईल आणि 4 लोकांचा पण होईल. ठीक आहे, तो सोशल ऍक्शन मध्ये आपण करतो आणि आपल्याला जो प्रॉपर बॅलन्स आहे तो अचीव करायचा आहे कम्युनिटी नीड्स मधला आणि मेनली टू द सोल्युशन. म्हणजे सोशल ऍक्शन आपण वेगवेगळ्या विचार करून करतो. आता चाइल्ड लेबर किंवा चाइल्ड मॅरेज, ओके, खूप संस्था संघटना लहान मुलांच्या इश्यूजवर काम करतात. आता चाइल्ड लेबर महाराष्ट्रात आहे, तो महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे, तो विदेशात आहे का बघायला कोणी गेले का आपल्यापैकी? मग जर ग्लोबल लेवलला आपला विषय न्यायचा तर तो कसा नेणार? तुमचं नेटवर्किंग पाहिजे, तुमच्यात युनिटी पाहिजे, तुमचा अप्रोच ब्रॉड पाहिजे, तुमची विचारसरणी ब्रॉड पाहिजे, तर तो विषय तुमचा ग्लोबल लेवलला जाईल. तो ह्या झाल्या आपल्या 6 मेथड्स ऑफ सोशल वर्क. क्लिअर आहेत का या 6च्या 6 मेथड की कुठल्या मेथड मध्ये आपण काय करू? ठीक, नेक्स्ट सोशल वर्क प्रोसेस. अतिशय साधी सोपा हा टॉपिक आहे. त्यामध्ये काय प्रोसेस म्हणजे काय, आपण स्टेप टू स्टेप काय करणार आहोत, जसं आपण सोशल केस वर्क मध्ये, ग्रुप वर्क मध्ये, सीडी मध्ये करतो ते. ते आपल्या ज्या ऍक्शन्स आहे, आपल्या ज्या कृती आहे त्याचा सिक्वेन्स काय, प्रोसेस. फॉर एक्झाम्पल केस वर्क साठी आपल्याकडे क्लायंट आला की केस हँडल करत असताना आपलं ठरलेलं असतं सगळ्यात आधी आपण इनटेक घेतो, त्याची माहिती नोट डाऊन करत असतो. त्याच्यानंतर त्याची माहिती नोट डाऊन केल्यानंतर त्याच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन झाल्यानंतर एक आपण डायग्नोसिस करतो की नेमकी याची समस्या काय. कदाचित असंही होतं की तो सांगतोय एक समस्या पण आपल्याला सगळं त्याचं ऐकत असताना असं वाटते की ह्याची ही समस्या आहे. मग त्याचे इन्साइट्स त्या क्लायंटला दिलं पाहिजे की मला असं वाटतं की तुमची ही तर समस्या आहे पण ह्याचं हे पण आहे, की प्रॉब्लेम्स आणि असोसिएटेड प्रॉब्लेम. एक समस्या आणि त्या समस्येला घेऊन इतर समस्या उद्भवणं, त्याला आपण म्हणतो असोसिएटेड प्रॉब्लेम. प्रॉपर डायग्नोसिस आपण करतो. डायग्नोसिस केल्यानंतर आपण काय करतो की निदान तर झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ब्लड टेस्ट वगैरे केले तर आपल्या आजाराचं आपल्याला निदान झालं. त्याच प्रकारे आपल्या केसचा, आपला नेमकी समस्या काय त्याचं निदान झालं. पुढे काय करणार आहे आपण, तर आपला ट्रीटमेंट प्लॅन, इम्प्लिमेंटेशन प्लॅन पण आपण त्याला म्हणतो, की स्टेप बाय स्टेप मी ठरवणार की सगळ्यात आधी मला त्याच्या कपॅबिलिटीज जाणून घ्यायच्या आहेत, त्याच्या क्षमता जाणून घ्यायच्या आहेत,
त्याचा बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं आहे, त्यांनी आतापर्यंत स्वतःला कसं स्टेबल ठेवलं ते जाणून घ्यायचं आहे, त्यांनी काय इम्प्लिमेंट केलं आणि आता पुढे त्याला स्टेबल करायचं तुम्हाला काय केलं पाहिजे. त्याला काही वेगळ्या काउन्सिलिंगच्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, त्याला काही थेरपीज द्यायच्या आहेत, वेगवेगळ्या थेरपीज आहेत ना मोटिवेशन एनकरेजमेंट की आता फॉर एक्झाम्पल मी मागच्या महिन्यापर्यंत सगळं माझी कामं व्यवस्थित सुरळीत करत होती पण आता मला ती करूच वाटत नाही. काय कारण असेल, काय झालंय, मध्ये काही प्रॉब्लेम झाला का, कुणाचा जॉब गेलाय का, कुणाचे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आलाय का, कुणाचा ब्रेकअप झालाय का, कुणाच्या लव व्यक्ती जो आहे त्याच्याकडनं मृत्यू झालाय का, त्याच्यातनं त्यांचा फोकस हललाय का. मी ऑफिसमध्ये एकदम टॉप लेवलचा एम्प्लॉई होतो की माझं 100% अचिव्हमेंट असायचं ते आता मिडला आलंय किंवा शेवटाला आलंय, ह्याचं कारण काय. ऑफिसमध्ये काही डिमोटिवेशन झालंय का, कुटुंबामध्ये काही झालंय का, पिअर ग्रुपमध्ये काही झालंय का, ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण ते काम करत असतो आणि ह्यालाच आपण म्हणतो सिक्वेन्स ऑफ द ऍक्शन. ठीक आहे, किंवा टास्क जे आपल्याला ड्रॉ करायचे ऑल ऑफ द कंपोनेंट्स ऑफ प्रॅक्टिस डिस्कस कर. आणि हे सगळं आपण आपला प्लॅन ठरवल्यानंतर ते आपण इम्प्लिमेंट करत असतो. इम्प्लिमेंट करत असतो म्हणजे ते आपण नुसतं इम्प्लिमेंट करत नाही तर ते आपलं केस जे आपलं जे क्लायंट आहे त्याच्यावर इम्प्लिमेंट करत असतो. आणि हे करत असताना आपला जे ठरवलेलं ते इफेक्टिव्हली जाते की नाही याचं वारंवार इव्होल्युशन करणं गरजेचं आहे. की मी जर ठरवलं की त्याला ही थेरपी द्यायची, त्या थेरपीचा काहीतरी परिणाम त्याच्यावर झाला आहे का हे बघायला. ठीक आहे, ही एक प्रोसेस असते जी ऑलरेडी आपण शिकलेलो ह्याच्यामध्ये. आता हा अतिशय महत्वाचा भाग आहे का आणि हे आपल्या परीक्षेमध्ये पण येईल CMEATचा. हे आपण उद्यापासून कंटिन्यू करूया. आता हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटचा एक मी थोडासा ओव्हरव्ह्यू देते. त्याच्यामध्ये सुरुवात जी झाली होती सोशल वर्क प्रोफेशनची ती युके नंतर USA मध्ये आणि USA नंतर ती भारतामध्ये आली. तर नेहमी हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. लंडन, अमेरिका आणि इंडिया. आता मला सांगा इंडियामध्ये सगळ्यात आधी सुरुवात कुठे झाली माहिती आहे? मुंबई 1936. त्याचं सुरुवातीचं नाव काय होतं? बरोबर, हे शिकवलंय का मॅडमनी? व्हेरी. कुठल्या कॉलेजला शिकला तुम्ही? ते मला वाटतं आता आता नवीन सुरू झालंय का ते आधी पूर्वीपासून आहे? विद्यापीठातच आहे ना ते. पण व्हेरिफिकेशनसाठी काही स्टुडंट आले होते तिथले. कुठे झालं म्हणजे कुठल्या वर्षी झालंय तुमचं? आत्ताच रिसेंटला मागच्याच वर्षी झालं. त्यानंतर काही जॉब वगैरे केला? व्हेरी गुड. मी तुम्हाला तेच सांगेल की फोकस करा एक्झाम्सवर. नेट सेट असू द्या, ह्या एक्झाम्स असू द्या, येईल रिझल्ट. 150 आलाय. ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात थोडं इकडे तिकडे पण झालं तर लकीली होऊन पण जाईल. कारण अश्विनीचं पण सेट झालं होतं त्यावेळी. ती आधीच्या बॅचची स्टुडंट आहे आपली. मी शिकवते. मी मध्यंतरी डिलेव्हरी लिव्हला गेले होते तर मग तेव्हा अश्विनी पास झाल्या होत्या. आता पण ती 2 लेक्चर ती घेईल रोज. फ्रायडे सॅटर्डे बघू ते कसं करायचं त्यानंतर घेते. मी नव्हते ना मग मी नसते ती त्या घेते. ती स्वतः पण अभ्यास करते आणि चांगलं करते ती पण. ती तुमच्या सारखीच दिसते. अमरावतीची. पण तिथे शिक्षण करून मग मग 7 वर्षापासून कसं BSc नंतर MSW. आणि तिथे स्पेशलायझेशन काय होतं तुमचं? हो का, म्हणजे कॉमनच म्हणजे तुम्हाला विषय कुठले कुठले? 100 मार्क्सचा मेडिकल अँड सायकॅट्री असेल, FCW असेल, सोशोलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स सगळे मिक्स. ते फर्स्ट 2 वर्षाचं केलंय ना तुम्ही?
आता DMARच्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. काही पुस्तकं माझ्याकडनं कडे उद्या मी आणले, हवं तर घेऊन जा, वाचा. सोशल ऍक्शन मध्ये आहे ना, नोट्स आपले घेऊन जा, एक पूर्ण युनिटचे नोट्स आहे आपले, यांच्याकडून घेऊन जा. काय काय लागतं तेवढे घेऊन जा. काय लागलं तर परत मी सांगेन. इथे पण आता जसं 60 मार्क्सचा जो भाग आहे ना, अंक गणित अँड ऑल, त्याची पण बरीच पुस्तकं इथे आहेत. किंवा काही लेक्चर्स पण घेतात, तर तुम्ही काय परमिशन घेऊन बसलात. मला वाटते 10 ते 11:30 लेक्चर. तर इंग्लिश, मराठी, जे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ना आपल्या, त्या सगळ्यांचे पण क्लासेस इथे होतात. सो ते बघा, एकदा त्याचं शेड्यूल बाहेर विचारा. होतात मॅथ्स वगैरे, म्हणजे IBPS किंवा पोलीस वगैरे, मिलिटरी वगैरे, ह्यामध्ये तोच सिलेबस आहे ना, तर ते घेतात. अरे वा, मग तो रिझनिंगचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. अंकगणित, इंग्लिश, मराठी. मराठीचं होतं थोडंसं आपल्याला, नाही एवढं जमत, पण ते वाचायचं जास्त म्हणी वाक्प्रचार. जरी इकडे जास्त स्कोर झाला तरी ते बॅलन्स होऊन जाईल. पोस्ट निघालीच पाहिजे, निघालीच पाहिजे DMER, कारण आत्ताची खूप मोठी अपॉर्च्युनिटी. DMR तेच ना, तुला काय वाटतं हे महत्वाचं आहे. बंड करायचं, बंड. तुला फॅमिली पूर्ण बोलणार. आम्ही 30 नंतरच लग्न केले. ऐकाच सांगेल की लग्न वगैरे नाही सेकंडरी, आणि सोशल प्रेशर असतो आई वडिलांवर, ते त्यांची चूक नाही. त्यांनाही वाटतं ना आपली मुलगी इतकी शिकली. सोशल प्रेशर, त्यांच्यावर सोशल प्रेशर असतो ना. ह्याचा पण आवाज येतो खरखरत असतो. त्याचा एक सोशल प्रेशर असतो. मग जर आपण जेंडर हा विषय हाताळला ना, तर त्याच्यामध्ये हा विषय येतो की आता तुला काय ना, की स्वतः जे म्हटलं की नाही मला पोस्ट काढायचीच आहे, कारण तुझी अपॉर्च्युनिटी येणार नाही आणि घरचंही थांबणार. हे प्रेशर तर तुला आहेच आहे, पण जास्त प्रेशर तुला ते आहे की नाही निघाली पोस्ट तर झालं नाही. सो बेटर वे, ठरव तुझा गोल आणि तू त्या दिशेने लाग. नेचर अँड डेव्हलपमेंटचा क्लास झाला, तर सोशल वर्क, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्येच कंटिन्यू करू. हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ सोशल वर्क, काय काय झालं, त्याची डेव्हलपमेंट कुठे आल्या, त्या कोण होत्या, कुठल्या वर्षी काय झालं, ते इयर लक्षात ठेवा. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. उद्याच्या सुट्टीचं एकदा बाहेर विचारून घ्या, पण आम्हाला संध्याकाळी कळवतात ते जाताना. मी फुल टाइम इथेच असते, तुला एनी टाइम काही मदत लागली तरी मी 10 ते 6 इथेच असते. हो, इथे आपली लायब्ररी आहे ना स्टुडंटची, तिथे बसू शकतेस दिवसभर. पेड, पेड लावली, पैसे देऊन. इथे आपली लायब्ररी आहे स्टुडंट. आणि सांगा, माझ्या 2 मैत्रिणी अलिबागच्या हॉस्पिटल होता, झालाय कोल्हापूरला एक, आणि म्हणजे आमच्या बॅचेस मधले एक होता कोल्हापूरला, त्यांनी काहीतरी फॅमिली प्रॉब्लेममुळे त्यांनी सुसाईड केलं. तो होता एक आमच्या बॅच. मी मी कर्वे इन्स्टिट्यूट पुण्यात. नाही, मी नागपूरची आहे. मी BSW तिरपुडे कॉलेजला केलं नागपूरला. मग इथं एंट्रन्स दिलं होतं, मग कर्वेला झालं सिलेक्शन. कर्वेला केलं, 1-1.5 वर्ष इथेच जॉब केला. मग टाटा इन्स्टिट्यूटला MPhil केलं. आता PhDचं मध्ये डिलेवरी आणि ह्यांनी राहून. कशाची केली, कुठल्या युनिट तुमच्या? बाहेर टीचला वगैरे थोडंसं इंग्लिश इम्प्रूव्ह करून टीचला वगैरे करायचं. आता तुम्ही अभ्यास करतात ना कॉम्पिटेटिव्हचा, तर त्यात एक क्लास आपला इंग्लिशचा लावून घ्यायचा. ते बाहेर आता नुसतं आपण MSW महाराष्ट्रात नाही सीमित राहायचं, तेवढा स्कोप तुला नाही मिळणार इथे. जर तू नेट पास झाली आणि तुला दिल्लीला मिळाली जर अपॉर्च्युनिटी, तर तू जाणार नाहीस का? त्यासाठी थोडं चांगलं इंग्लिश लागतं, तर तेही डेव्हलप करायचं. आणि एकदा काय चांगलं आपल्या हातात आलं ना,
की कोणी आई वडील वगैरे पण आपल्याला सपोर्टच करतात. ऍक्च्युली ऑलमोस्ट मुलींचं हे सिच्युएशन असतं आणि आपल्या भागामध्ये ते जो आता तू विचार मांडला तसाच विचार आहे. एक माझी आई खूप स्ट्रॉंगली माझ्यासाठी डिसिजन घेतलं होतं तुम्ही मग आपण आलो होतं सगळं व्यवस्थित काही नाही. हम्म. आता अशीच केस जर तुझ्याकडे आली की मला आता ही एक्झाम द्यायची आहे मॅडम आणि मला हे तर काय करणार ना तू या केसमध्ये तर ते स्वतःवर इम्प्लिमेंट कर की मला ह्याच्यातनं या समस्येतनं मेन टार्गेट तुझा काय आहे तुला स्टेबल व्हायचं. लग्न कर काय आज ना उद्या होणारच आहे आणि ते करतातच. तर बेटर वे की फोकस काय तुमचं करिअर तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. तुमचं करिअरच नाही उद्या लग्न करून पण ते लग्न पुढे जायला त्याची काय गॅरंटी आहे की जातो आपण पॉझिटिव्हच असतो पण गॅरंटी काय मग त्यावेळी असं नको ना की आता आपण एकटं पडलं आपल्याला इकॉनॉमिकल स्कोप नाही आहे काही हातातच नाही आपल्या हातात काहीतरी स्ट्रॉंग पाहिजे त्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल टाकायचंच नाही. मुली असू दे किंवा मुलं असू दे म्हणजे तुमचं स्ट्रॉंगनेस इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी आली पाहिजे ना. तुमची ग्रोथ झाली पाहिजे विचाराची शिक्षणाची पैशांची स्टेटसची सगळंच गेलं पाहिजे पुढे हो की नाही? वेगवेगळ्या पण एक्झाम द्यायची. ठीक आहे हा आपण पुढे करूया उद्या हा जर सुट्टी आहे का एकदा विचारून घ्या बाकी नाही तर मग नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे थँक्यू. की प्रायव्हेट अकॅडमी क्लास अश्विनी मॅमचा एक फॉर्म फाईल असतात माझी बाउंड्रीवर पण सांगते मी माझं काय आहे फार स्टुडंट